आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनुकंपा आणि लिपिकांच्या नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम संपन्न। अनुष्का मोरे यांची वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामध्ये नियुक्ती। 26 अकराच्या दहशतवादी हल्ल्यात अनुष्का मोरेंचे वडील प्रकाश मोरेंना आलं होतं वीरमरण। 2 वर्षांखालील मुलांना कोणतंही कफ सिरप देऊ नका, केंद्र सरकारचे सर्व राज्यांना महत्त्वपूर्ण निर्देश। संशयाच्या घेऱ्यात कोल्ड्रिप आणि नेक्सा डीएस ही 2 औषधं आल्यानं तामिळनाडूतही त्यावर बंदी घालण्यात आली आहे। निलेश घायवळनं पासपोर्ट बनवण्यासाठी दिलेल्या आधार कार्डमध्ये नावात बदल असल्याचं समोर। पासपोर्ट मिळवण्यासाठी जे आधार कार्ड दिलं त्यात घायवळ ऐवजी गायवळ असं नाव देण्यात आलं होतं। निलेश घायवळचं आधार कार्ड TV9 मराठीच्या हाती। चंद्रकांत दादांच्या ऑफिसमधील पाटील नावाच्या व्यक्तीचा फोन चेक करा। किती वेळा त्यानं निलेश घायवळला फोन केला हे समोर येईल। निलेश घायवळ प्रकरणामध्ये चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयातील व्यक्तीवर रवींद्र धंगेकरांचा आरोप। सोन्यात 800 रुपयांची तर चांदीमध्ये 1000 रुपयांची घसरण। सोन्याचा दर प्रतितोळे 1,17,000 रुपये 600 तर चांदीचा दर किलोमागे 1,46,500 रुपयांवर। अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ। सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट कोलमडलं। वांगी भेंडी प्रत्येकी 80 रुपये किलोवर तर शिमला मिरचीला 120 रुपयांचा दर। अतिवृष्टीमुळे टीईटीची परीक्षा आता 23 नोव्हेंबरला होणार। फॉर्म भरण्यासाठी 4 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर पर्यंतची मुदतवाढ। मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती आता या ठिकाणी समोर आल्यानंतर या उमेदवारांना दिलासा। 11वीसाठी शेवटची फेरी 6 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार। पूरग्रस्त विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशासाठी दिलासा। विद्यार्थ्यांना गुणांनुसार कनिष्ठ महाविद्यालयांचं वाटप। आधार कार्ड अपडेटसाठी आता लागणाऱ्या शुल्कात 25 रुपयांची वाढ। चुकीचं नाव पत्त्यात बदल करण्यासाठी 75 रुपये मोजावे लागणार। UIDAIची माहिती।